क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. काय देवो तुझला मे उमजलेला मज काही. निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई. सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. भगवान गौतम बुद्ध, ब्रह्मनायक सम्राट अशोक, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना त्रिवार वंदन. भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका, बौद्ध महासभेचे सक्रिय कार्यकर्ते, तरुण तुर्क असे विजयराव बागळे सर यांचा 42वा दिवस या ठिकाणी आपण उपस्थित झाला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे बागडे परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि सर्वांना जय भीम. आदरणीय प्रकाश बोरकर सर, तसेच बडनेरा शहर शाखेचे अध्यक्ष आदरणीय सांबारे सर, सरचिटणीस नागदिवे सर, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष खंडारे सर, त्याचप्रमाणे महिला शाखेच्या पर्यटन सचिव आदरणीय पुष्पाताई बोरकर, तसेच बडनेरा शहर शाखेच्या पदाधिकारी, तसेच अमरावती जिल्ह्याचे संघटक आदरणीय भटकर सर, एसएसटी सचिव धाट सर, आमचे संरक्षण उपाध्यक्ष बनसूड सर व उपस्थित सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि सर्वप्रथम आपण नमामि धम्मं नमामि
नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तुतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तुतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तुतीयंपि संघं शरणं गच्छामि तदीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तदीयंपि धम्मं शरणं गच्छामि तदीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जप्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु संदा परिदर्वळावा पाव्यातला सूरे तो पोटातुनी गोंधळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर्वळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर्वळावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा ही दानता जीवदाता प्रारंभ हा होलिकावा आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर्वळावा सुगंधा परिदर्वळावा जीवन नवे तराने याचेच आहे गाणे जीवन नवे तराने याचेच आहे गाणे या जीवनाचा हरता संघर्षातून ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर्वळावा पाव्यातिला सूर येतो पोटातून ओंजळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर्वळावा सुगंधा परिदर्वळावा सुगंधा परिदर्वळावा पुनश्च नागदेव सर हे आपल्या शुभेच्छा प्रभू परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मनायक राजा सम्राट अशोक, तसेच माता भीमाई, माता रमाई या सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो. आज दिनांक 4 जून हा असा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे. हा व्यक्तिमत्व म्हणजे तरुण तडफदार. आताच आमचं 10 दिवसीय श्रामदेव बोधाचार्याचे शिबिर झालं.
मला आता खूप टेन्शन आलं होतं, परंतु संपूर्ण शिबिराचा भाग जो आमच्या तरुण तरुण ह्या व्यक्तिमत्वानं घेतला आणि तो संपूर्ण शिबिर त्यांनी सक्सेस करून दाखवला, पूर्णपणे यशस्वी करून दाखवला. अशा ह्या व्यक्तिमत्वाचा तरुण परंपरा अशा व्यक्तिमत्वाच्या म्हणजे संतांकडून नागेबरोबर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मंत्रालय शुभेच्छा. जिल्हा शाखेचे SSD सचिव दहाड सर आपण संबोधन ब्रह्मनाय सम्राट अशोक विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरुण तळपदार कोषाध्यक्ष बडनेरा शहर आदरणीय विजयराव बागडे सर यांचा 42वा जन्मदिवस त्यांच्या राहते घरी भारतीय बौद्ध महासभा आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. मित्रांनो, अतिशय तरुण व्यक्तिमत्व आमच्या या भारतीय बौद्ध महासभेमध्ये सगळ्यात वयाने लहान असं हे व्यक्तिमत्व की ज्यांनी या भारतीय बौद्ध महासभेमध्ये सुरुवातीपासूनच जेव्हा ते सक्रिय झाले तेव्हापासूनच त्यांचं जे कार्य आहे ते कार्य अतिशय चोख प्रामाणिकपणे निष्ठेने बाबासाहेबांचं भारतीय बौद्ध महासभेचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करतोय आहे. त्यांचं खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील गौतम बुद्ध आज आपण सर विजय बागडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित झालेलो आहोत. त्यांच्या अभिषेकीकरणासाठी आपण एकमेकांना शुभाशीर्वाद, पुढील आयुष्याला गती लावो आणि ते अशाच प्रकारे भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत त्या आंबेडकरी चळवळीला समोर नेतील अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आपण आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभकामना मी व्यक्त करतो. थांबतो. जय करण्याचा संदेश देणारे महाकारण विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या रत्नांना मी प्रथम वंदन करतो. उपस्थित माझ्या सत्कार सोहळ्याला उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश गौतम सर, या बजारा शहर शाखेचे अध्यक्ष सांभारे सर, कोषाध्यक्ष आणि प्रधानमंत्री विजय बागडे सर, सरचिटणीस नागदिवे सर, नांदगाव फुलेश्वर शाखेचे तालुकाध्यक्ष अंडारे सर, जाड सर, संजय सर यांना मला सप्रेम जय. उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष बागडे सरांचा आज वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना प्रथम मंगलच्या कामना करतो. त्यांच्या सुदृढ आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा देतो. त्यांचं कार्य मी या गेल्या 2 वर्षापासून पाहतो. तिथे तरुण आहेत, फलकदार आहेत, हजरजबाबी आहेत, त्याने समजून काम करतात आणि त्यांच्या सहित तालीम देतो. त्यांचा सहभाग आहे त्या पाठीमागे आणि म्हणून तेवढं काम करू शकतात. तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आज त्यांच्या राहत्या घरी आपण त्यांच्या वाढदिवसासाठी एकत्र आलेलो आहोत. त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचं समता सैनिक दलाचं कार्य असंच जबाबदारीने तरफदारीने करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील भविष्यासाठी मी त्यांना मंगल काम अध्यक्ष सांभारे सर. विश्वाला शांतीचा, समतेचा, करुणेचा आणि मैत्रीचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे धम्मनायक सम्राट अशोक या सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेराचे कोषाध्यक्ष आयुष्यमान विजयराव बागडे यांचा 42वा वाढदिवस आपण भारतीय बौद्ध महासभा
या अंतर्गत त्यांच्या राहत्या घरी साजरा तरुण तडफदार कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी आता झालेल्या 10 दिवसीय सामन्या शिबिरामध्ये आपला कार्याचा ठसा उमटवला आहे. सर्वांनी सांगितलं आहे, खूप मेहनत घेतली आणि वाटा आहे असं मी मानतो. बंडेला शहराचे अध्यक्ष यांना त्यांनी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ते कार्य सत्कार्य असंच करत राहावं आणि अशा आज त्यांच्या भेट भारतीय सैनिक दल, पुरुष शाखा समता सैनिक दल, महिला आमचं श्रद्धास्थान असलेलं राजभवन याला नमन करते. आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संत सैनिक त्यांचा जन्मदिवस अत्यंत आनंद आणि चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये पार पडत असतानाच अनेकांनी त्यांना जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा दिल्या. आज आपण पाहतो आहोत की या समाज ज्या संक्रमण काळातून चाललेला आहे त्या संक्रमण काळामध्ये आंबेडकरी चळवळीला ही जी तरुण मंडळी जोडल्या गेलेली आहे ते निश्चितच एक आशेचा किरण आहे. लोहे या चळवळीला जे जीवनदान करण्यासाठी झटण्यासाठी ही तरुण मंडळी जमलेली आहे. तरुण मंडळी आंबेडकरी चळवळीला घेण्यासाठी आलेली आहे आणि त्यातच विजयराव बागडे हे एक आहे. ते कोणत्याही क्षेत्रात गेले, कोणत्याही वातावरणात गेले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये असले तरीही ते थांबत नाही. विजयराव बागडेंनी असंच व्यक्तिमत्व की जे व्यक्तिमत्व त्यांनी या 10 दिवसीय शिबिरासाठी 10 दिवसाच्या सुट्ट्या काढणं हे निश्चितच या आंबेडकरी चळवळीला जिवंतपणा देण्यासाठी अग्रेसर आहे. माझ्या आंबेडकरी परिवाराकडून सदिच्छा देते आणि थांबते. जय भीम. मोडता त्यांना त्यांच्या घराण्यातूनच मिळालं. आपण आपल्या अमरावती जिल्ह्याचे, अमरावती महानगरचे पहिले उपमहापौर जे गंगारामजी बागडे होते त्यांच्याच कुटुंबातील हे विजयराव बागडे हे सामाजिक कार्याचं बालपण त्यांना त्यांच्या घराण्यातूनच मिळालेलं आहे. त्यानंतर आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांना मी मनाचा जय भीम करतो. विजयराव बागडे याच्या बाबतीत सांगायचं बोलून की त्यांच्या नावाप्रमाणे त्यांनी 2 प्रयोगापासून आमचा परिचय होता आणि सभेत या काय भारतीय कमी दिसतं पण सभेत त्यांनी इतकं विजय कमावला की त्याप्रमाणे की त्या 10 दिवसीय कार्यक्रमात त्यांचं नाव मोठी शुभेच्छा देतो. जय भीम. विश्वाला शांतीचा संदेश देणारी महाकरुणी कथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्ञानाचे जनक रमाई माता भीमाई त्या संपूर्ण महान पुरुष व महान स्त्रियांना मी इवार वंदन करते. बुद्ध महासभेचे कोषाध्यक्ष श्री विजय बागडे सर यांचा वाढदिवस आहे. तर सर्वप्रथम मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा देते. त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचे झाले तर त्यांचा स्वभाव कष्टाळू आणि जिद्दी आहे. कष्टाळू असं तुम्ही श्रावणी शिबिरामध्ये बघितलेच असेल की किती कष्ट खूप कष्टाळू आज स्वभाव आहे त्यांचा. तुला केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. कुठलंही काम असतं तुम्ही बघितलंच असेल. आता 10 दिवसीय श्रावणी शिबिर झालं अगदी 4 वाजतापासून जागे राहायचे. त्यांना झोप लागायची नाही पण असे खपले नाही आणि श्रावणी शिबिर जसं संपलं त्याच्यानंतर मग जमलं असं त्यांना ओढ लागली होती त्या गोष्टीची की मला जायचं आहे, मला करायचं आहे अशी. आणि भाव असा जेवढे शांत आहे
शांत करा. बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश गोडकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं समारोपी मनोगत तथागत सम्यक संबुद्ध धम्मनायक सम्राट अशोक देशाचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भीमाई आपल्या सत्ता स्थानाला तीव्र वंदन करून बौद्ध महासभेचे विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे सक्रिय कार्यकर्ते भंडारा शहराचे कोषाध्यक्ष विजयराव बाबळे यांच्या 43व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, भंडारा शहराचे सर्व पदाधिकारी, महिला शाखेच्या सर्व पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सर्व सैनिक मित्रांनो, अतिशय मंगलमय वातावरणामध्ये विजयराव बाबळे यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो. जॉईंट नव्हते परंतु त्यांचे संबंध आपल्याच इथे राहणारे प्रामुख्यानं या इंदूर त्यांची आणि आपली भेट झाली. त्याच दिवशी त्यांनी जो एकंदरीत वाढदिवसाचा कार्यक्रम पाहू त्याच्या आंतरिक मनामध्ये परिवर्तनाची ठिणगी पडली. मला देखील या संस्थेसोबत जोडायचं आहे. आपल्यामध्ये वयाने जरी सर्वात लहान असले तरी वास्तुत्वाने ते निश्चितपणे मोठे आहे याची पावती आपण सर्वांनी त्यांना दिली. आता परिवर्तन एकाएकी होत नसतेच, ते हळूहळूच होत असते. आता सांगितलंय घरातल्या लोकांनी, शिला त्यांनी सांगितलंय की परिवर्तन पुराच्या तुम्ही संपर्कात आहात, पण जेव्हा कळते आपल्याला की आपण एका महापुरुषाच्या संस्थेमध्ये जोडलेलो आहोत की ज्या महापुरुषानं तुम्हाला आम्हाला सर्वच काही दिलं आहे, चळवळी जोडल्या गेल्यामुळे आम्हालाही असं वाटतं आज उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. म्हणजे उद्याचं भविष्य चंद्रसेनजी गजबी उद्याचे भविष्य आहे. हे तरुण लोक, नोकरदार वर्ग केवळ भाकरीसाठी जगत नाही, तर भाकरी सोबत स्वतःच्या स्वाभिमानासाठी, बाबासाहेबांच्या नावासाठी, अस्तित्वासाठी देखील ते प्रसंगामध्ये रस्त्यावर येणाऱ्या मागं पुढे पाहणार नाही. ते पावलं लागलेले आहे. इथे बसलेल्या बऱ्याच जणांची पावलं जेव्हा राजगृह लागले तेव्हा त्या राजगृहातून देखील त्यांना एक प्रेरणा मिळाली आहे. ती प्रेरणा त्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे तीच प्रेरणा त्यांना पुढे पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते आहे. आणि म्हणून मला असा विश्वास वाटतो की भारतीय बौद्ध महासभेचं कार्य विशेषतः बाकी कार्यापेक्षा दुसरं कार्य मला तरी महत्वाचं वाटत नाही. आजपर्यंतही झालेली नाही आहे. या सर्व गोष्टीचं श्रेय हे भारतीय बौद्ध महासभेला जाते. मात्र पण विजयरावांनी 24 पागडी अंगावर दिला आणि पाहता पाहता माझ्या दुसऱ्या क्षणा पाहता ते तात्काळ धरून वाढदिवस हा भारतीय बौद्ध महासभेसोबतच आपण साजरा केला पाहिजे. एरवी काय मग हम दो हमारे दो करत हॉटेलमध्ये दिसले असते असते भारतीय बौद्ध महासभेच्याच छत्रछायाखाली झाला पाहिजे. आणि निश्चितच धन्यवाद देतो ते पुढील वाटचाल बाबासाहेबांच्या मातृसंस्थेची प्रामाणिक राहू. कारण की प्रवास थोडा कठीण आहे. चैत्यभूमी असा हा ट्रेनचा प्रवास आहे. त्या दिवशी जे कोणी सभा समता सैनिक दल सर्व सिद्धार्थ वाचनालय आणि माझ्या कुटुंब परिवारातर्फे त्यांना मंगल भावना तथागत करतो. तसेच हे माझ्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे अमरावती जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय प्रकाश सर बोरकर, तसेच जिल्हा संघटक भटकर सर,
शेंडे सर, खंडारे सर, नागदेव सर, सांबारे सर व भारतीय बौद्ध महासभेच्या भटणारा शाखा नांदगाव, खंडेश्वर आणि अमरावती जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांना माझा जयभीम. माझ्या या वाढदिवसानिमित्त तसेच माझ्या महाविद्यालयाचे समाजकार्य महाविद्यालयाचे कर्मचारी, समस्त कर्मचारी तसेच सक्सेस योगा ग्रुपचे माझ्या या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच असे म्हणणार नाही, पुढील काम करायचे आहे तो ऋणानुबंध आहे, तो असाच चालत राहो अशी मी भगवंताच्यांनी प्रार्थना करतो. वाढदिवसानिमित्त वेळ काढून माझ्या वाढदिवसानिमित्त इथे मला सुद्धा आपण जो त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. तसेच माझे शेगावचे